मंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळ्यास महिलांची मोठी अफाट गर्दी। रायगड जिल्ह्यातील हजारो महिलांनी बांधल्या गोगावले यांना राख्या। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी आज रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी महाड, पोलादपूर आणि माणगावसह रायगड जिल्ह्यातील हजारो महिला गोगावले यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या। यावेळी बंदोबस्ताला उपस्थित असणाऱ्या पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मंत्री भरत गोगावले यांना राखी बांधली। भरत गोगावले हे केवळ आमचे नेते नाहीत, तर आमच्या घरातील मोठा माणूस असल्याची भावना रक्षाबंधनासाठी आलेल्या महिलांनी व्यक्त केली। तर तुम्ही जसं वागाल त्याप्रमाणे अवलंबून असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी या प्रसंगी बोलताना दिली। बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, रायगड। आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण आयोजित केला तर पालकमंत्री आलात। आज मोठ्या प्रमाणात भगिनी आज 2 किलोमीटर रांग लागलेली आहे, काय सांगाल आपण? हेच आमचं भाग्य आहे, हेच आमचं दौलत धनदौलत आहे। कारण गोरगरिबांचे शेठ म्हणून शेठला ओळखलं जातं। आमदार, मंत्री, पालकमंत्री ही दोन बाब आहे, परंतु हे जे प्रेम आहे हे खरं आमचं भाग्य आहे। कारण ह्या प्रेमामुळेच आज आम्ही या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत। म्हणून माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींना पहिलं धन्यवाद। आणि आता तुम्ही बहिणींनी काय गिफ्ट दिले आणि तुम्ही काय गिफ्ट दिलात बहिणींना? त्यांच्या शुभेच्छा हीच आमची गिफ्ट। आणि आमचे त्यांना शुभेच्छा असतात, कोणावर प्रसंग आला, काय अडचण आली, वेळ प्रसंगाला उभं राहणं हे भावाचं कर्तव्य आहे। आणि बहिणीचा आशीर्वाद घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे, ते आम्ही घेतलेत आहोत। शेठ, यावर्षी पालकमंत्रीपद झाल्यानंतर अक्षरशः बहिणी आहेत त्या अनेक पल्ल्यावरून आलेल्या आहेत आणि आपण त्यांना भाऊ म्हणून गेल्या 4-5 वर्षापासून अशाच येतात, ह्यावेळी जास्त आलेलं आहे। शेठ, खासदार सुनील तटकरे म्हणतायत की पालकमंत्री नव्हते म्हणून काही विकास नाही झाला का, आणि आता महायुतीमध्ये माझा मेन पुढाकार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.